रेणुका मातेच्या पावनभूमीमध्ये हा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो। तसेच गेल्या 8 दिवसापासून माझे सर्व इतर मित्र सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं। त्याबद्दल देखील मी त्यांचे देखील आभार मानतो। आणि जानेवारी तारीख म्हणलं, जानेवारी महिना म्हणलं तर आपल्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सवाची एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती। मधल्या काही कालखंडामध्ये व्यत्यय आला। तीच मेजवानी आजच्या या ठिकाणी संदीप पटकर युवा मंचच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या सर्वांसाठी या मंचकावरील जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि या प्रसंगी जे कलाकार, जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे देखील मी आभार मानतो। या नगर शहरामध्ये केडगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या आशीर्वादाने, सगळे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना जी घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी देत आला। त्या माध्यमातून जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करता आलं ते आपल्या सर्वांसमोर आहेच। हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याचबरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास, यामुळे हे सर्व शक्य झालं। तसं इथून पाठवणारे देखील माझ्यावरती प्रेम आपण केलं। आपले सर्वांचे म्हणजे आज तसं बोलायला खूप आहे, एक मन सांगतंय की सर्वांमध्ये जाऊन बोलावं, पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपलब्ध आहे, आपले सर्वांचे संपर्क साधतोय। फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने, जसं इथून पाठीमागे देखील प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं, तेच प्रेम, तोच विश्वास आपल्याला सर्वांना मला या उंचीपर्यंत घेऊन आलेला आहे। एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं। आणि आजच्या या निमित्ताने केडगाव पंचक्रोशी मधील नगर शहरामधील जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक की अनेक उपक्रम आपण करतो, अनेक कार्यक्रम करत असतो। फक्त एक महत्वाचं असतं की आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम, व्याप्ती, संघर्ष सगळ्यांच्या वाटेला असतो। त्यामधून देखील एक काहीतरी छोटासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंद क्षण आपल्या सर्वांना घेता यावा, एक ताणतणावमुक्त जीवन जगता यावं, म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा मंचच्या माध्यमातून सर्वांनी केलं। त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी केडगाव हे माझ्या मनामध्ये, नगर शहर हे माझ्या मनामध्ये इथून पाठीमागे देखील कायम होतं, इथून पुढे देखील कायम राहणार आहे, एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो। आणि आपल्या सर्वांना रामभाई शुभेच्छा, रामभाई नमस्कार।